देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार। पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल, हवामान खात्याचा अंदाज। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड आणि परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी। गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय। वाशिम जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। खरीपाच्या पेरणीला वेग येणार। जळगाव जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये पिकांचं आणि घरांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत। अकोल्याच्या वाडेगाव शेतशिवारात वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांचा कांदा भिजला। शेतमाल ठेवण्यासाठी बांधलेल्या गोदामाचं मोठं नुकसान झालं। अकोल्याच्या बाळापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं उन्मळून पडली तर विजेच्या तारा तुटल्यानं 24 तास वीज पुरवठा खंडित राहणार आहे। जळगाव जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। घरांवरचे पत्रे उडाल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले। काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडं उन्मळून पडल्याच्या देखील घटना। अवकाळी पावसानं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत करण्याचं खासदार बजरंग सोनावणेंचं आश्वासन। शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधत धीर दिला। मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानाची चौकशी करण्यासाठी सुधारित आदेश। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यानंतर विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले। हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा। शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक। हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता तयारी सुरू झाली आहे। जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएम मशीन्सची पडताळणी पूर्ण। घरकुलासाठी मोफत रेतीची योजना सरकारकडून राबवण्यात येते। मात्र बीडच्या वाजलगावमध्ये रेतीसाठी जनतेला पैसे मोजावे लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येते। रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचारी महिलेचं आमरण उपोषण। कुठलीही चौकशी न करता कामावरून काढल्याचा महिलेचा आरोप। जालना सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन। जालना नांदेड समृद्धी महामार्गात संपादित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची मागणी। बीडच्या परळीमध्ये पॉवर ग्रीड कंपनी आणि साखर कारखान्यातील साहित्याची चोरी करणारी टोळी गजाआड। स्थानिक गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक। गोंदियात 2023 मध्ये झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह। 2 वर्षांनंतर दौनीवाडा पोलिसांमध्ये आयोजकांवर गुन्हा दाखल। परसवाडा गावात सामूहिक विवाह सोहळा झाला होता। सांगलीत एका उच्च शिक्षित गरोदर महिलेनं आत्महत्या केली आहे। सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप। ऋतुजा राजगे असं महिलेचं नाव आहे। या संदर्भात गुन्हा दाखल झालाय। सांगलीच्या कुपवाडमध्ये वटपौर्णिमेच्या रात्रीच पत्नीकडून पतीशी कुऱ्हाडीनं घाव घालत हत्या। आरोपी पत्नी पोलिसांच्या ताब्यात। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। बीडमध्ये पती पत्नीमधील वाद विकोपाला गेला। पत्नीकडून माहेरच्या लोकांची मदत घेत पतीचं अपहरण करून त्याला मारहाण। पतीचे दोन्ही पाय आणि हात फ्रॅक्चर झालेत। या प्रकरणी पत्नीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वारावरचा काही भाग वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोसळला। या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झालाय। काही जण गंभीर जखमी झालेत। प्रवेशद्वाराच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।